कार्य। हरे नमः। हरे श्री गुरुभ्यो नमः। प्राणादेरीशितारं परमसुखनिधिं सर्वदोषव्यपेतं सर्वान्तस्थं सुपूर्णं प्रकृतिपतिमजं सर्वबाह्यं सुनित्यं सर्वज्ञं सर्वशक्तिं सुरमुनिमनुजाड्ये सदा सेव्यमानं विष्णुं वन्दे सदा सकलजगदनाद्यन्तमानन्ददन्तम्। तद्यथा तद्यथा तृणजलायुका तृणस्यान्तं गत्वा अन्यमाक्रम्य आत्मानम् उपसंहरति। एवमेवायम् आत्मा इदं शरीरं निहत्य विद्यां गमयित्वा अन्यमाक्रमम् आक्रम्य आत्मानम् उपसंहरति. अजून एक उपसंहार म्हणजे दाखवायला लागले. उदाहरण: तृणजलुका. तृणजलुका म्हणजे गवतांच्यावर जे किडे आळी असते की नाही, त्या तृणामध्ये आतमध्ये असणार जे 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 गोष्टी आहेत तिच्या आतमध्ये जाऊन जलस्य अंतम गता शेवटपर्यंत जातात. अन्यम आक्रम्य दुसऱ्यावर कुठेतरी आपण आक्रमण करावं असं विचार करून आत्मानं उपसंक्रम आत्मानं स्वतःला लहान करून घेतात. याळी मग नंतर दुसऱ्या ह्याच्यावर जायचं झालं तर लहान करून घेते. एवमेव अयम आत्मा, त्याचप्रमाणे हा जीव देखील इदम शरीर निहत्य, या शरीराला सगळं म्हणजे निहत्य म्हणजे कमी करून घेतो. अविद्या त्या ह्याच्यामध्ये असणारी अविद्या जे आहे त्या अविद्येच्या संग्रहाने म्हणजे अविद्याच्या संपर्कामुळे युक्त होऊन हे शरीर सगळं कमी कमी करून घेतो. दुसरं शरीर घ्यायसाठी म्हणून अन्य आक्रम्य दुसरं शरीर घ्यावं अशी इच्छा करून आत्मा उपसंहारी स्वतः या शरीराला जे आहे आपोआप कमी कमी खचत खचत जातं, म्हणजे शरीर खचून घेतो. तसा तृणजलुका एवं भगवान पुरुषोत्तम. ज्याप्रमाणे तृणजलुका असते त्याप्रमाणे परमात्मा पुरुषोत्तम हा देखील जीवाचं जे सूक्ष्म रूप आहे की नाही, त्या जीवाच्या सूक्ष्म रूपामध्ये प्रतिबिंब रूपी सूक्ष्म रूपामध्ये येतो आणि स्थूल असणारा असा देह सोडून देतो. इदम शरीरम भूतेषु विलापयति, पंचमहाभूतामध्ये शरीर विलीन करून टाकतो केशव हा परमात्मा. अविद्यांतयो जीवस्य, जीवामध्ये असणारी जी अविद्या आहे की नाही, ते त्या अविद्येला दाखवून देतो. ज्ञान सर्जनात ज्ञान पुन्हा वाढावं यासाठी ही गोष्ट जी आहे की नाही ते कमी कमी करून टाकतो. त्याचप्रमाणे परमात्मा देखील प्रत्येकाच्या शरीरामध्ये राहून हे शरीर सगळं खात खात जातो आणि नंतर हे सगळं त्या ह्याच्यात सांगितलं कोणत्या म्हणजे भागवतामध्ये अं, पुरंजनोपाख्यान म्हणून आहे. त्या पुरंजनोपाख्यानामध्ये देखील एक 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 शरीर अवयव रूपी ह्याची संतान वाढत जातात. वाढवल्यानंतर मग नंतर ते जरा नावाची एक कालकन्यका असते ना, त्या कालकन्यकेच्या प्रवेशाने हळूहळू एक एक पाठ सगळे आपल्या अधीन करून घेतात. आणि नंतर पुन्हा दुसरं शरीर ह्याला मिळावं यासाठी प्रयत्न करत असते. तर परमात्मा ह्या कालकन्यकेच्या द्वारे करत असतो. या सगळ्या गोष्टी ह्याच्यात सूक्ष्म रीतीने दाखवून दिलेल्या आहेत. तद्यथा पेशस्करी पेशसो मात्राम उपादाय अन्य
उपादाय अवतरम अन्यन्नवतरम नवतरम म्हणजे नवीन असणार कल्याणतरम रूपम तनुते एवमेव अयम आत्मा इदं शरीरं निहत्य अविद्यां गमयित्वा अन्यन्नवतरं कल्याणतरं रूपं कुरुते पितरं वा गान्धर्वं वा दैवं वा प्राजापत्यं वा ब्राह्मणं वा अन्येषां वा भूतानां ज्याप्रमाणे एखादी पेशसकारी पेश म्हणजे तंतूंना सगळं आपल्या अंगावर घेऊन ते आपलं सर्व मोठं करते पेशसकारी पेशसो मात्राम पेशसा पेशींच मात्रा वाढवत जाऊन त्यानंतर हळूहळू हळू एक एक मात्रा सोडत नवीन असणार असं कल्याण तर असणार स्वतःच रूप दाखवायसाठी म्हणून अभिव्यक्त करत असत एवढ त्याचप्रमाणे आत्मा देखील जीवांच्या मध्ये राहून हे शरीर नष्ट करायला होऊन अविद्येचं काय स्वरूप आहे दाखवून दुसरं नवीन असणारं कल्याण जर असणार असं रूप तयार करून घ्यावं प्राप्त करून घ्यावं पितृ वा पितृलोकांच्या मध्ये असो किंवा गांधर्व लोकांमध्ये असो किंवा दैवामध्ये प्राजापत्य असो कोणतंही असो ब्राह्मण वा अन्येषां वा भूतानां अनेक प्रकारचे प्राणी आहेत त्यापैकी कोणतं तरी एक रूप घ्यायचं म्हणून प्रयत्न करत असतो स्वर्णकारो यथा स्वर्णमलम अग्नौ निहत्य ज्याप्रमाणे एखादा सोनार काय करतो सोनाच्या वर असणारं जे मल आहे की नाही अग्नौ ठेवून अग्नीमध्ये घालून निहत्य ठेवून टाकून शुद्धेन तेन ते आत्मेष्टम कुरुते मग शुद्ध झाल्यानंतर त्या सोन्याच्या द्वारे स्वतःला जे इष्ट असणार असं अलंकार रूपाचं स्वरूप आहे की नाही ते आणून देतो आणि जसा भगवान तसंच एवंस भगवान विष्णू जीवस्वर्णस्य स्वर्णरूपी असणाऱ्या जीवाच्या जो मध्ये असणारं जे मळ आहे की नाही तेच अविद्यारूपी असणारं मळ अविद्या काम कर्म अमा काम कर्माद्यम आत्मा अग्नो नाश्याच्या अग्नीमध्ये ते सगळं नष्ट करून टाकून सर्व कार्य असणारा तो स्वर्णकारी सर्व कार्य असं घेतलं आपल्या इच्छेला अनुसरून जे चांगलं रूप आहे जे योग्य आहे तसं त्याच्यामध्ये ठेवतो आणि मुक्तीला घेऊन जातो पितृजीवस्य पितृवंश गंधा गांधर्व तथा तस्य चैव हि पितृजीवाला जे पैत्र किंवा पित्रे असणार गंधर्वाला संबंध असणार असं गंधर्व दैवाला संबंधित असणार असं दैव जीव जे आहे की नाही प्रजापती हे प्रजापतीच्या अनुग्रहाने प्राप्त करून घेऊन ब्रह्मणो ब्राह्ममेवेती जसं ब्रह्मण ब्रह्माचे जे असते ते सगळं ब्राह्म करतो नित्य आनंद स्वरूपी असणारा परमात्मा आहे त्याच्या त्याची जशी योग्यता आहे त्या योग्यतेला अनुसरून योग्यता विना क्वापी पूर्व प्रज्ञा श्रुती कथित पूर्वी काय म्हणजे त्याच्या आधीच्या जन्मामध्ये जे काही असते ते सगळं जाणून घेऊन परमात्मा जरा तसं तसं योग्य करतो यदा मुक्तो भवेत ब्रह्मा ज्यावेळेस तो मुक्त होतो ब्रह्मा त्यावेळेस ब्रह्माचा मुख्य असणारा तो ब्रह्माच एवं प्रजापतीश्चैव त्याचप्रमाणे प्रजापती लोक देखील सगळेच्या सगळे जण यशा ही स्वर्णरूप आद्यम स्वर्णाचे रूप जसं जसं बदलत जातात त्याप्रमाणे मला हानी मन नष्ट करून टाकून सोन्यासारखं सुंदर स्वरूप ठेवतो पूर्वंतु योग्यता मात्र द्विजत्व बालके यथा ब्राह्मणामध्ये जसं द्विजत्व येतं त्याचप्रमाणे त्याच्या योग्यतेला अनुसरून त्याला ते रूप देतो नाही यमुक्तानाम कल्याण तरत्तम अमुक्त असणारे लोक जे असतात की नाही त्यांना कल्याण तर असणार असं रूप देत नसतो तो नाही तर मृगादी नाम कल्याणत्वमपि मृगाधिकांना देखील कल्याण तर रूप देत नसते मरणमात्र इदम हे सगळं मरणप्राप्तीपर्यंतच असते मरणमात्रंचे अत्र उच्यते तदा कल्याणतर विशेषण फक्त मरण आणून देतो म्हणून म्हणलं असतं तर मग कल्याणतर म्हणून शब्द व्यर्थ झाला असता की याकरता पूर्वोक्त श्रोत्रिय औरजन अकामहत हे जे स्वरूप आहे की नाही ते सगळं निघून जावं
आणि देवतांच्या सारखं असं रूप त्याला प्राप्त व्हायसारखं करतो. पूर्वानुभूतत्वान नवतरम च भवती. पहिल्यांदा काही त्यांनी भोगलेलं नसतं, या प्रकारे नवीन असणार असं रूप देतो त्याला. अल्प तेजस तथैव अल्प जीव रूपम ही संस्कृत. अल्प तेज त्याच्यामध्ये राहतं, अल्प असणार असं जीवाचं रूप देखील त्या मध्ये ठेवतो, संसारामध्ये असताना ठेवतो. तथैव सोमहात तेज हा करोती, मग त्याचप्रमाणे ते तेज वाढवतो. भगवान महत परमात्मा त्याच्या जाणीवेमुळे तो वाढवतो. तो नवतरांच्या येतात ब्रह्मादी नाम करो त्याच्या, म्हणून याकरता परमात्मा नवीन जे रूप देतो ना, त्या ब्रह्मादिक सगळ्या लोकांना त्याचप्रमाणे परमात्मा नवीन असणार अशा प्रकारचं रूप देतो. दुसऱ्या भूतांना, प्राण्यांना, माणसांना इत्यादी सगळ्यांनाच. ते नवीन तर रूप जे आहेत मनुष्याधिकांना होतं. आसुर लोक जे असतात की नाही, असुर त्या लोकांना नवीन तर येत नाही अजून, इतकं अभद्रतम असणार असं रूप त्यांना देत असतो. कल्याण तर रूप जे आहे ते फक्त मनुष्यादी गंधर्व वगैरे सगळे त्या लोकांना होतं. इंद्रगोप निभम नामना, इंद्रगोप नावाच्या नावाने प्रकाशमान असणार असं जांबूनमिती स्मृतम. त्या ठिकाणी इंद्रगोप म्हणजे इंद्राने रक्षित असलेलं असं जे आहे की नाही, त्याला जांबूनदाचं रूप प्राप्त होतं. जंबूनद म्हणून सोनं आहे, जांबूनद म्हणून सोनं आहे. सोन्याचं तसं नवीन नवीन असणारं असं रूप देतो. दैवंच आमीकरण नाम, आणि देवांच्या संबंधी असणारं असं जे आहे की नाही रूप, चामीकर म्हणतात. आणि ते जामीकर म्हणजे प्रकाश वाढवणारं, सगळीकडे पांगवणारं अशा प्रकारचं रूप दुसऱ्या देवतांचं देत असते ते. प्रोद्यत आदित्य सन्निभम नैजो विशेषः सर्णानाम एतेषां सर्वदैवतु. म्हणून सोन्यामध्ये तेजस रूप म्हणजे काय, जास्त प्रकाश म्हणजे पांगणाऱ्या अशा प्रकारचं रूप. सोन्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक तर प्रकाश जास्त वाढणाऱ्या अशा प्रकारचं एक सोनं असते, त्याच्यामध्ये प्रकाश जास्त वाढत नाही, पिवळेपणा मात्र राहत असतो, ते एक सोनं. सोन्याच्या मध्ये देखील दोन प्रकारचे रूप असायचे. अग्नीमध्ये घातल्यावर ते दोन्ही रूप प्रकट होतात, आणि कक्षण. एवं मनुष्य गंधर्व पितृदेवा हा प्रजापती, याप्रमाणे मनुष्य गंधर्व पितृदेव प्रजापती ब्रह्म क्रमाने जीव देखील विशिष्ट, एकापेक्षा एक विशिष्ट असणारे असे उत्तरोत्तर असतात. स्वभावेन मुक्तानां स्वभाव व्यक्तिमावरते. मुक्त झालेल्या लोकांच्यामुळे त्यांचा स्वभाव काय आहे ते दिसून येतो. मुक्त होताच दिसून येत नाही कोणत्या ह्याच्यात काय वैशिष्ट्य आहे इत्यादी. तत्र अणिमानं नियति तस्य वै तस्य हृदयस्य क्रमप्रद्योतते तेन धीरा अपि अपि ब्रह्मविदः सर्गं लोकमिव ऊर्ध्वं विमुक्ताः तेनैति तेन एति ब्रह्मवित् पुण्यकृतो पुण्यकृत तैजसश्च इत्येवमादेश्च मुक्त मुक्त विषयमेव तत्. याप्रमाणे अणिमा असणार असं, अगदी लहानात लहान असणार असं जे स्वतःच रूप आहे ते जात, आणि ते हृदयाच्या अग्रभागी प्रकाशवंत असणार असं जे तेज आहे की नाही, त्या तेजाने युक्त होऊन ब्रह्मवेद ज्ञानी ब्रह्मज्ञानी लोक जे आहेत स्वर्ग लोकाधिकामध्ये जातात, ऊर्ध्व लोकात जातात. त्यामुळे ऊर्ध्व लोकात जातात म्हणून विमुक्त म्हणतात. ते नाही ते ब्रह्मविद त्यानंतर ब्रह्मज्ञानी असणारे अशा प्रकारचे होतात. पुण्यकृत पुण्य केलेलं असल्या कारणे तेजवंत असणारे ते होतात. इत्यादिकांनी मुक्त विषय सांगितलं आहे. मुक्त विषय एतत् प्रकरण सूत्रयामास भगवान. ते सगळं मुक्तांचे विशिष्टता आहे हे दाखवून देण्यासाठी ओम तदोकोग्रजनंतर प्रकाशिद्वारो विद्यासामर्थ्यात म्हणून या सूत्राने आचार्य म्हणजे वेदव्यासाने ब्रह्मसूत्राने दाखवून दिले त्यांचं स्वरूप कसं असतंय ते.
त्या अन्य मुक्ती असती तत्र किंचित हे सोडून दुसरी कोणती तरी मुक्ती आहे का म्हणत नाही, त्याला काही प्रमाण नाही. सोष्णुते सर्वान कामान ब्रह्मणा विपश्चिता म्हणून सांगितलं. ब्रह्मदेवाच्या बरोबरच ते बरोबर ना भोग येतात. एतम आनंदमय आत्मा संकल्पने इमान लोकान कामयन कामान निकामरूप्य निरंतरम हृदयांत पोषमास्ते पुष्पान गायत्रंतो गायति चक्वरीषु परम ज्योतिरुपपद्य संपद्य तेन रूपेण अभिनिष्पद्यते च आत्मेति होवाच. याप्रमाणे ज्ञानी असणाऱ्या ब्रह्मदेवाच्या बरोबर हे आनंद भोगायला म्हणून क्रमाने एक एक सोडून उच्च कोटीचे आनंद भोगायला जातो, त्या त्या लोकांमध्ये जातो आणि आपल्या आपल्या कामनेला अनुसरून योग्य वाटणार असं रूप घेऊन संचार करत तो त्या ठिकाणी रजांत पोषमासे पुष्पान. हा मूर्ख म्हणजे वेदमंत्राने पुष्टी जरा मिळत असते, अशा पुष्टीने पोषणाने युक्त होऊन गायत्री छंदामुळे चकोरी इत्यादी का छंदसापर्यंत तो गायन करतो आणि परंज्योती असणाऱ्या त्या परमात्म्याला प्राप्त करून घेतो. हा सेन रूपेण अभिनिष्पद्यते, त्या त्या रूपाने युक्त होत होतो. हे आत्मेती हो वाचा, त्याला आत्मा म्हणून म्हणतात बरं का. असं परियेती तोच आत्मा जीव परमात्मा बरोबर त्या ठिकाणी जातो, हिंडतो, खातो, पितो, रममाण होतो. एवं वित ही गोष्ट जो कोणी जाणतो, एवं पश्चन याचप्रमाणे त्या परमात्म्याला पहा, एवं मन्वान या रीतीने विचार कर, तस्य सर्वेषु लोकेषु कामचारो होती, तो सगळ्या लोकांमध्ये पुढे जाईल तसा कामचारी होतो. तर एकदा भवती त्रिधा भवती, तो एक प्रकारे, दोन प्रकारे, तीन प्रकारे होतच असतो. पंचधा सप्तधा पुनश्च एकादश स्मृतः, 11 प्रकाराने युक्त होत होतो. न हास्य कर्म क्षीयते, त्याचे केलेले कर्म नष्ट होत नाहीत. अस्माध्येव आत्मनो यद्यत काम येते, त्या परमात्म्याच्या अनुग्रहाने जे जे त्याला पाहिजे म्हणून वाटत असते ते सगळे परमात्मा सृष्टी करून देतो. यथा उदकम शुद्धे शुद्धम आसिक्तम, शुद्ध असणाऱ्या पाणी पाणी शुद्ध पाण्यामध्ये घातला असताना ते तसं जसं ते पाणी असतं त्या पाण्याप्रमाणे होत आहे. एवं मुनेर विजानत ज्ञानी असणाऱ्या मुनीला देखील जसं जसं परमात्म्याला जाणतो तसं तसं त्याला रूप प्राप्त होतं, हे गौतम म्हणून सांगितलं. तदा विद्वान पुण्य पापे विधूय, त्यावेळेस विज्ञानी असणारा तो पुण्य पाप सगळे विधून म्हणजे दूर कोण निरंजन निष्पापी होऊन परम असणाऱ्याच्या परमात्मा ज्योतिरूपी असणाऱ्या परमात्म्याचे साम्य प्राप्त करून साम्यता प्राप्त करून पुनः परम भूय प्रवक्ष्यामी, अजून तुला गोष्ट सांगतो. ज्ञानानाम ज्ञानोत्तम परम भूय प्रवक्ष्यामी, ज्ञानानाम ज्ञानोत्तम यज्ञात्वा मुने सर्वे पराम सिद्धिम इतो गतः. भगवद्गीतेत सांगितलेली गोष्ट सांगितलेली आहे. इथं ज्ञान उपास्य असल्या ह्या ज्ञानाला आश्रय करून घेऊन मम साधन मागत आरोप्य मोक्ष मोक्ष त्यांना प्राप्त होतो. सर्गे नोपजीयन्ते नोपजायन्ते, स्वर्ग सृष्टी प्रसंगामध्ये पुन्हा जन्माला येत नाहीत. प्रलयामध्ये त्यांना व्यथा देखील होत नसतात. प्रलयेन व्यथन्ति च. हम्म? न वर्तते यत्र रजस्तमस्तयोः सत्त्वं च मिश्रं च न च कालविद विक्रमः. ज्या ठिकाणी रज तम हे देखील सत्वामध्ये मिसळत नाहीत किंवा मिश्र होत नसतात, कालाला अनुसरून ते आपल्या आपल्या गतीला प्राप्त करून घेतात. न यत्र माया, ज्या ठिकाणी परमात्म्याची माया लागू होत नाही त्यावेळेस मग दुसऱ्या गोष्टी कशा लागू होतील बरं. यत्र सुरासुर अर्चिता, सगळे सुर असुर इत्यादिकांच्याने पूजलेला गेलेला परमात्मा जो आहे त्याची पूजा केली जात असे, त्याचीच अर्चना करत असतात. ते श्यामावदा ते लोक कसे असतात. श्यामावदाता शतपत्र लोचना पिशंग वस्त्रा सुरुचा सुभेषा इत्यादी स्मृती स्मृती इतिहास पुराणामध्ये सांगितले. श्यामवर्ण असते, शतपत्र लोचना, कमळाच्या पत्रासारखे लोचना असतात. विषंग पिंगट वस्त्र धारण केलं असतात, चांगली प्रकाश कांती त्यांच्यामध्ये असते, चांगले वस्त्र नेसलेले असतात. अशा श्रुती पुराणादिकामध्ये देखील सांगितलेलं आहे. त्याच्या निर्गुणमुक्ती विषय ते याप्रमाणे निर्गुणमुक्ती
अशी प्राप्त होतीच असते. म्हणून हे निर्गुण स्वरूपी असणारी मुक्ती कशी असते त्याबद्दल सांगितलं. प्रसिद्ध प्रसिद्धेश्व तदेश मुक्त्यानंतरम भोगोक्ते. त्यानंतर याप्रमाणे असे प्रसिद्ध गोष्ट आहे, स्थळामध्ये कुठं कुठं कसं काय होतं ते सांगितलं आहे. मुक्ती झाल्यानंतर भोग देखील त्या त्याप्रमाणेच प्राप्त होतात. अशरीर क्रिया गौण देहादेहे ते शफावत. अशरीर क्रिया शरीर नसताना जी क्रिया असते तशा प्रकारचे गौण असणाऱ्या देहादिकांची आवश्यकता त्याला नसते. नसताना देखील ते प्राप्त होतात. चिदानंद शरीरा देहे चित स्वरूपी असणार आनंदाधिक शरीर त्याचं असते. सदेहाद्या देह देखील तशा प्रकारचे असतात. विमोक्षिण मोक्ष प्राप्त करून घेणारे असे देह असतात. अतींद्रिय अनाहार, इंद्रियांनी न दिसणारे अनाहार आहार वगैरे न घेणारे, कंदे कधी कोणत्याही प्रकारचा निष्पन्न नाहीये, हालचाल नसते, सुगंध चांगल्या ज्ञानाने युक्त असणार असतात ते इत्यादेश्च. म्हणून हे सगळं सांगितलं आहे. अशा रीतीने मुक्त होतात ते. सवा अयम आत्मा ब्रह्म विज्ञानमयो. हा सर्व जो परमात्माचं स्वरूप आहे की नाही, ब्रह्म विज्ञान स्वरूपी असणारा ब्रह्म विज्ञानमयो मनोमय असणारा, प्राणमय असणारा, चक्षुर्मय असणारा, श्रोत्रमय असणारा, पृथ्वीमय असणारा, आपोमय असणारा, वायुमय असणारा, आकाशमय असणारा, तेजोमय असणारा, अतेजोमय असणारा, काममय असणारा, अकाममय असणारा, क्रोधमय असणारा, अक्रोधमय असणारा, धर्ममय असणारा, धर्ममय अधर्ममय असणारा, सर्वमय सगळ्यांनी असणारा, तद्यते तदेव तद्यदे तदिदम मयो माय. याप्रमाणे अशा रीतीने युक्त असणारा सर्व आहे की नाही. मय म्हणजे स्वरूप भरलेला. इथे यथाकारी यथाचारी जसं जसं केलेलं असतंय, जसं आचरण करतो त्याप्रमाणे साधू कार्य असणार असा, साधू स्वरूपी असणार असा होतो. पापकारी पापो होती, जो पाप करणार असतो तो पापिष्ट होतो. पुण्य पुण्येन कर्मणा भवती, पुण्य केलेल्या पुण्याच्या प्रभावाने तो त्याला पुण्यकर असणार असा देह मिळतो. पापमय असणार असं तो पापात्मक असणार असं तो होतो. म्हणून काममय आपल्या कामनेला अनुसरूनच हा पुरुष जसं जसं कामना करतो त्याप्रमाणे होतो. क्रतुर्भवती तर यात क्रतुर्भवती, जो करायला लागतो त्यालाच क्रतू म्हणतात. तेच कर्म करतो जे कर्म त्याच्या हातून घडतात, तर अभिसंपत्ती ते त्याला पूर्ण रीतीने प्राप्त होत असतात असं सांगितलं. इथं मयट म्हणून जे आहे की ते मया माया म्हणून सांगितलं, तर मयट म्हणजे प्रचुर असतात, जास्त करतो स्वरूप तसं असतंय. आत्मा म्हणजे कशाला म्हणतात त्याला, आत तत्व सगळीकडे आपण भरलेला असतो. ब्रह्म म्हणून कशाला म्हणतात, पूर्ण गुणाने युक्त असतो म्हणून ब्रह्म म्हणतात. दूर असतो याकरता दूर असतं, आणि समीप असलेल्या व्यक्तीला समीपस्थ म्हणतात. दूर असलेल्या व्यक्तीला दूरस्थ म्हणतात, समीपस्थ. पूर्ण ज्ञान स्वरूपत्वात, पूर्ण ज्ञान स्वरूपी असल्या कारणाने विज्ञानमय असणार असं परमात्मा आहे म्हणून सांगतात. सर्व मंत्र स्वरूपत्वात मनोमय म्हणतात. सगळ्या गोष्टी जाणले जातात, कळतात याकरता मनोमय म्हणतात. बरं पूर्ण स्वरूपी असणारा असतो म्हणून याकरता प्राणमय असं म्हणतात त्याला. सर्व द्रष्ट स्वरूप असतो म्हणून याकरता चक्षुर्मय म्हणतात. सर्व श्रोत्र स्वरूपी असतो म्हणून याकरता श्रोत्रमय म्हणतात त्याला. सर्व आधार रूपी असणारा असतो म्हणून, सुगंध धारण करतो म्हणून पृथ्वीमय असतो तो. सगळ्यांना आधारभूत असणारी पृथ्वी तसे असते त्याप्रमाणे सुगंधमय असणार असतं. सर्व तृप्ती करत आता विष्णू आपोमय असणार असा, सर्व तृप्ती सगळ्यांना तृप्ती देतो म्हणून याकरता आपोमय असणार असा असतो. सर्व कर्तृ स्वरूपत्वात श्रुतो वायुमय हरी. सगळ्या गोष्टी करण्यामध्ये सामर्थ्य असल्या कारणाने वायुमय म्हणून त्याला म्हणतात. परमात्मा त्याचं नाव वायुमय म्हणतो. सगळ्यांना अवकाश देतात याकरता आकाशमय असं म्हणतात. पूर्ण तेज हा स्वरूप पूर्ण तेज स्वरूपमान असतो म्हणून याकरता तेजवान. सृष्टादी इच्छा स्वरूपत्वात सृष्टादी इच्छा त्याच्यामध्ये येत असते याप्रमाणे म्हणून तो
काममय म्हणून त्याचा म्हणून त्याचा परमात्म्याचं नाव आहे काममय. सर्व दुष्ट प्रतिपत्वात दुष्ट लोकांना सगळ्यांना प्रतिपी म्हणजे हा विरोधी असतो, याकरता क्रोधमय असतो. सुखादी धर्म धर्मरूपी असतो, याकरता धर्ममय प्रभू म्हणतात. अपराकृत स्वरूपी असल्या कारणाने आनंदाने युक्त असतो, आनंदमय म्हणतात. आज अनेतन हा अनेतन्मय हे होते. याकरता या स्वरूपाचा असा आहे म्हणून म्हणता येत नाही. अपात शिवाय असल्या कारणाने हरी हे गंधो न तृप्तीच्या बालिका अबात्मिका. म्हणून परमात्म्याने दिलेले बळ असतात, दुसऱ्यांच्या कोणाकडून त्याला बळ येत नाही. म्हणून तृप्ती देणारे असणारे तेच बल देणारे असं म्हणतात. नाग्नेयंतस्य तेजोपी अग्नीच्या मध्ये असणारं तेज त्याच्यामध्ये नसतंय. वायूच्या बलाने येणारं जे बळ आहे परमात्म्याच्या अनुग्रहाने आलेलं तेच असते त्याच्यात. रोत्राद्यानश्च आकाश हो, रोत्रादी किती आकाश म्हणून म्हणत नाही. मनस्तत्व न तन्मय हा मन हा आता सगळ्यांनी युक्त असणार असं मन असतं म्हणून याकरता तन्मय म्हणून तन मन हा. बुद्धितत्व म्हणून जे आहे तर बुद्धीला नाहम नाहमस्याहम उच्यते. त्याला जी बुद्धी येते की नाही मी नाही आहे सगळं जे आहे परमात्मा देणारा आहे असं म्हणतो ना, त्याला बुद्धी म्हणतात. प्रकृत्यादी गुण ज्याच्यामध्ये नसतात तद्गुण प्रतिबिंबक असल्या कारणाने प्रतिबिंब रूपी जीव म्हणतात. आता हा सर्वमय विष्णू म्हणून सगळीकडून सगळ्या रूपाने विष्णू परमात्मा सर्वाद्यत्वात तन्मय हा सर्व सगळ्याच्या सगळं खातो म्हणून याकरता तन्मय नाही अतन्मय म्हणतात. चिदानंदात्मक गुणाने युक्त असणार असतो तो असतो म्हणून सर्व गुणात्मक असतो. सर्वदा सर्वदा सर्व वैलक्षण्य राम सर्वदा केव्हाही त्याच्यामध्ये सगळं विलक्षण रूपी विलक्षण रूपाने काढून दिसून येतात. क्रोध क्षमा क्षमा इत्यादी देखील त्याच्यामध्ये असते म्हणून त्या वृत्तीने ते परमात्म्याचे स्वरूप दिसून येते. यस्य चिदानंदात्मक असतात चिदानंदात्मक असणार असं तो आहे. अन्य क्रोध हा दुसऱ्या क्रोधाच्या प्रमाणे त्याचा क्रोध असतो म्हणून अरे, अन्य क्रोध समा क्रोध तस अन्य क्रोध हा क्रोध हा दुसऱ्या क्रोधाच्या सारखा तसा त्याचा कोप नसतो म्हणून त्याचा क्रोध वेगळाच असतो. लोकांना येणाऱ्या क्रोधासारखा त्याला क्रोध कसा येईल बरं? म्हणून त्याचं वेगळंच असतं. एवं सर्व गुणा त्याप्रमाणे सगळे गुण त्या परमात्म्याचे असतात. सर्वेभ्यो विलक्षण सगळ्या लोकांच्या पेक्षा विलक्षण असणारे असतात. पूर्व प्रज्ञानुसारेण विभक्तस्थम उपयुक्तते. आपल्या आपल्या ज्ञानाला अनुसरून ते त्या त्या हिशोबाने विष्णू परमात्म्याजवळ पोहोचतात म्हणजे विमुक्त होतात. अनादिकाल संबद्ध हा अनादिकालापासून संबंध असणारे प्रज्ञा विष्णू संश्रया विष्णू परमात्म्याच्या बद्दल असणारी जी प्रज्ञा आहे ती प्रज्ञा त्यांच्यामध्ये येते. म्हणून पूर्ण प्रज्ञे त्याचा प्रोक्ता म्हणून त्याला पूर्ण प्रज्ञा असं म्हणतात. ब्रह्मादेश तारतम्य ब्रह्म इत्यादिकांना सगळ्यांना तारतम्याला अनुसरून त्यांच्या त्यांच्या योग्यता अनुसरून पूर्णता येते. हे महामीमांसेमध्ये सांगितलेलं आहे बरं का. वर्तमान येतो विष्णूवर वशे जी काही असलेली गोष्ट आहे ती सगळ्या विष्णू परमात्म्याच्या वशामध्ये असतात. इदममय आठवतोच आहे. अतीतानागतम यस्मात आधी झालेले पुढे होणारे न होणारे असे सगळे जे आहेत ते सगळेच्या सगळे परमात्म्याच्या वशामध्ये असतात. अदो येतो अधोमय हा अधोमय म्हणून म्हणतात त्याला. सगळ्यांनी युक्त असणारा भरलेला आहे. प्राधान्य याच्या मयात प्रोक्त हा प्रधानार्थामध्ये मयत प्रत्यय येतो. स्वरूप दाखवून देण्यासाठी म्हणून देखील मयत प्रत्यय येतो. इदम रूपोप्यदो रूप हा ततो नित्यत्वतो हरिही हे रूप दुसऱ्या प्रकारचं रूप देखील त्याच्यामध्ये असं आहे म्हणून नित्य परमात्मा जे आहे
नित्य स्वरूपाने असतो असं सांगितलं. अशा तशा प्रधानाच्या या त्या प्रधान असणाऱ्या नित्य पूर्ण बलाने युक्त असणाऱ्या परमात्म्याची महिमा दाखवली इत्यादी. यथा पूर्व तथेदानीम इति विष्णुस्तदुच्यते. आधी कसं होतं आता देखील तसंच असतंय. विष्णू केव्हाही कोणत्याही परिस्थितीमध्ये एकसारखाच असतो. यथा बाह्ये तथैव अंते, बाहेर बहिर्भागामध्ये जसं असतो तसं आतमध्ये देखील असतो. तर तो यदी येते होते ते म्हणून यत म्हणायचं कारणच ते आहे. यथेदानीम तथा नित्यम यस्मात् एष भविष्यति. आता कसं आहे तसंच केव्हाही तसंच असतो म्हणून त्याला नित्य असं म्हणतात. आता एतदिति प्रोक्तो म्हणून याकरता एतत् म्हणून म्हणतात. वासुदेव जगत्पती म्हणून यत् तत् पदमनुत्तमम म्हणून ह्याच्यात विष्णू सहस्रनामामध्ये देखील सांगितलं. तर यथा करोति पुरुषम, तो पुरुषाला जसं तयार करतो की नाही तसं आयम पैसे तसाच तो होतो. साधू कर्म करणारा जो असतो तो साधू चांगला होतो. अयोग्य कर्म करणारा साधू होऊ शकत नाही. पापो भवती पापम ते पापकर्म करणार असेल तर पापिष्ट होतो. त्या त्या लोकांना त्या त्या हिशोबाने तयार करणं हे जनार्दनाचं काम आहे, परमात्म्याचं काम आहे. त्यांनी प्रेरणा करून सांगितलेले जे पुण्य दाखवलेले जे पुण्यकर्म असतात ते पुण्यकर्म त्यांनी केले तर तो पुण्यवान होतो. तर प्रेरितेन पापेन, त्याच्या प्रेरणाने केलेले जे पाप असतात की नाही त्या पापाला अनुसरून पापभोगी असणाराच होत होतो, पापिष्ट होतो. औषध कामाधीनम जीवनमयनम, याप्रमाणे त्याच्या त्याच्या कामनेला अधीन होऊन राहणं हे जीवाचं स्वरूप आहे. तत्कामादस्य कामस्य, त्या परमात्म्याच्या कामनेप्रमाणे ह्याच्या कामना उत्पन्न होतात. म्हणून परमात्मा अकामी असतो तो काही नाही. जीव मात्र जेणे त्या परमात्म्याने जसे ठरवले असते त्याप्रमाणे तो होतो. कामानुसारिणी निष्ठा कर्मनिष्ठा अनुसारतः, कामाला अनुसरून राहणारी निष्ठा असते. कर्म हे निष्ठेला अनुसरून कर्म करत असतो. कर्मानुसारेण मनुष्याला जसं कर्म केलं तसे त्या कर्माला अनुसरून फल प्राप्त देतो, परमात्माच देतो. म्हणून परमात्मा विष्णू हा कसा आहे, काममय असणार आहे. जीवोयम सर्वदैवच्या नान्यथा तो कथंचन, त्यांनी कसं वागवलेलं आहे जसं ठरवलेलं आहे त्याप्रमाणे जीव राहत असतो. अन्यथा कधी आदला बदला होत नसते त्याच्यामध्ये. इत्यादी सांगितले. जीव ईश्वरा वेदांगीकारे, जीव ईश्वर हे दोघांच्या मध्ये अभिन्न आहेत असं समजले. तर सुषुप्त उत्क्रांतीवर भेदेन म्हणून ब्रह्मसूत्रामध्ये सांगितलंय. सुषुप्ती उत्क्रांती हे दोन्ही भिन्न भिन्न असतात असतात. झोप म्हणजे उत्क्रांती होत नाही, उत्क्रांती म्हणजे झोप होत नाही, विरोध होतो. प्राज्ञेन आत्मना अन्वारूढ, प्राज्ञेन आत्मना परिशक्त, प्राज्ञभाव परमात्म्याने युक्त झालेला हा प्राज्ञभाव परमात्म्याच्या द्वारा आलिंगित असणारा असा होत होतो. अशी श्रुती आहे, त्या श्रुतीला विरोध होतो म्हणून सांगितलंय. अच्छा, व्यावहारिक भेदो नाम कश्चित असते तत्र, या ठिकाणी व्यावहारिक भेद काहीतरी आहे का म्हणून म्हणलं तर इथं ना काही कोणतंही प्रमाण नाही आहे. भ्रांती भेद ते श्रुती सिद्धत्वमेव न त्यात, भ्रांती हे सगळे भिन्न आहे असं म्हणलं तर श्रुती सिद्ध असणाऱ्या गोष्टी सगळे स्पष्टपणे दिसून येतात. नाही, निर्दोष श्रुती वाक्य सिद्धम भ्रांतम इति उत्तम. निर्दोष असणाऱ्या श्रुतीच्या वाक्याने सिद्ध असलेली गोष्ट भ्रमात्मक असते असं काही योग्य नाही, असं म्हणणं योग्य नाही. उन्मत्त वाक्य जसं असतं त्याप्रमाणे सर्व वेदाला अप्रामाणिक दाखवून देणारे वाक्य होतात ते. म्हणजे स्वविशेष भ्रमत्व अन्य अन्य प्रामाण्यम नावातील त्याचं. कुठे या थांबायचं मग? भ्रमात्मक असलेल्या हा हरे ना. इथे थांबायचं का? खूप आहे का अजून पुढं? हा, बरंच आहे अजून. नाही, वेळ संपल्यानंतर परत जॉईन व्हावं लागेल. ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे. बरंच आहे, परत नेक्स्ट, जॉईन व्हायचं का? त्रयोदशीला घेऊच की. चालेल. अरे मग ग्रुप घेऊन. हरे. नमस्कार. एकादशी आहे. आता उद्या थोडीच एकादशी आहे. हा, उद्या एकादशी. हो, बरोबर. एकादशी. म्हणजे 24, 25, 26 तारखेला.
26 तारीख, तर 26 तारखेला हम्म. ट्रेन महा ट्रेन. बंद पडते म्हणून मी काय करत नाही. ठीक आहे. 26